नमस्कार, मी शुभम. तुम्ही बघताय एलेक्स मराठी. आणि जर तुम्ही मुंबई गोवा महामार्गावरती जर प्रवास करताय त्यातल्या त्यात जर तुम्ही कोकणवासी असाल तर सर्वात मोठी बातमी एलेक्स मराठी तुमच्या समोर घेऊन येते. आता मी जिथे उभा आहे तो मुंबई गोवा महामार्ग आणि मुंबई गोवा महामार्गावरील सर्वात महत्त्वाचा मानला जाणारा म्हणजे हा भोसले घाट. गेल्या काही वर्षांपासून जर तुम्ही बघितलं तर या भोसले घाटावरती दिवसेंदिवस हे अपघाताचं प्रमाण वाढत चाललं होतं. आठवड्याला कमीत कमी 5 ते 6 अपघात या ठिकाणी होत असेल. यावरती तोडगा काढण्यासाठी आता राष्ट्रीय महामार्ग विभागाने एक मोठा पाऊल उचललंय. जवळजवळ हा जो भोसले घाट आहे, हा भोसले घाट तुम्ही बघितलात तर हा आता 550 मीटरनी इथं वाढवण्याचं काम सुरू आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा 500 मीटरच्या रोडच्या कामासाठी तब्बल 55 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. सर्वात महत्त्वाचं बघायला गेलं तर जिथे हे अपघात होत होते, ह्या अपघाताचं ठिकाण आहे. हा जो टर्न आहे, हा टर्न अतिशय धोकादायक स्थितीमध्ये असल्याचं आपल्याला चित्र समोर येतं. ह्या टर्नामध्ये भरपूर अपघात या ठिकाणी होत होते आणि त्याच्यामध्ये स्थानिक नागरिक असतील किंवा येणारे पर्यटक असतील यांना मोठे वाहनाची नुकसान असेल किंवा स्वतः जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत होता. मात्र याच्यावरती तोडगा काढण्यासाठी आता राष्ट्रीय महामार्ग विभागाने हा जो रोड आहे हा 550 मीटरनी वाढवण्याचं काम चालू केलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं जर मी बघितलं तर हा रोड आता पूर्णपणे खोदून मोकळा झालेला आहे. बाजूला ज्या रेलिंग्स आहेत ह्या रेलिंग्स उभारण्यात आलेल्या आहेत. खरं तर 55 कोटी रुपयाचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे. मात्र सर्वात मोठा प्रश्न या ठिकाणी असा निर्माण होतो की आता कोकणामध्ये अवघ्या काही दिवसांवरच मान्सून म्हणजे पावसाचं आगमन होणार आहे. आणि ह्या पावसामध्ये जर बघितलं तर कोकणामध्ये पावसाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असतं. आणि अशातच जी फक्त ही माती सारून ठेवली आहे, ही माती किती दिवस ह्या पावसाळ्यामध्ये इथं टिकून राहते हे सर्वात महत्त्वाचं आहे. तुम्ही जर बघितलं तर हे जे संपूर्ण काम आहे, हा रोड आहे, हा रोड आता रुंद करतायत जेणेकरून हा जो टर्न आहे, हा टर्न जर तुम्ही बघितला तर तो पूर्णपणे फिरून मोठ्या प्रमाणात मध्ये वाढून प्रवाशांसाठी अतिशय आरामदायक होईल. वाहन जे मोठे वाहन आहेत त्यांच्यासाठी आरामदायक प्रवास इथं होईल. अपघात होणार नाहीत, अपघाताचं प्रमाण काही ना काहीतरी कमीच होईल असा संकल्प ठेवून राष्ट्रीय महामार्ग विभागाने हा रस्त्याचं काम चालू केलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं बघायला गेलं तर 55 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी मंजूर केलेला आहे. मात्र पावसाळ्याच्या अगोदर हे काम होणं गरजेचं होतं. आता पावसानंतर किंवा पाऊस सुरू असताना कितपत राष्ट्रीय महामार्ग इथला हायवेवरती होणाऱ्या अपघातांना थांबू शकतं हा देखील सवाल त्या सर्वात मोठा इथं उपस्थित झालेला आहे. एकंदरीत जर बघायला गेलं आता कामाची परिस्थिती अशी आहे की आता सध्याला काम थांबलेलं असं वाटत आहे. कारण बऱ्यापैकी इथे बोर्ड लावलेले आहेत, बऱ्यापैकी सिमेंटचे रेलिंग्स उभ्या केलेले आहेत, रस्ता खोदलेला आहे पूर्णपणे. तरी देखील 55 कोटी रुपयाचा निधी, हा निधी कितपत आणि कशा प्रकारे आता राष्ट्रीय महामंडळ वापरते, राष्ट्रीय महामंडळ कशा प्रकारचा वापर करणार आहे हे आता बघण्याजोगं आणणार आहे. एकंदरीत सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा येतो की पावसाळ्या अगोदर किंवा पावसाळ्यामध्ये रस्त्याचं काम सुरू असताना देखील इथल्या स्थानिक लोकांना किंवा येणाऱ्या पर्यटकांना अपघातावरती नियंत्रण भेटू शकतं किंवा अपघाताचं प्रमाण थांबू शकतं का, हे सर्वात मोठं आव्हान आता इथल्या राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे असणार आहे. कॅमेरामन अक्षय कापडीसह मी शुभम केसकर, एलेक्स मराठीसाठी खेड.